महाराष्ट्राच्या जीवावर बिहारमधल्या महिलांना पैसे वाटले जात आहेत का असा प्रश्न उभा राहिलाय। शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसे नाहीत, पण बिहारमध्ये 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये देण्यात येत आहेत। त्यामुळे केंद्र सरकारवर खूप जास्त टीका होतीये। पण बिहारच्या महिलांना त्यांचं सरकार पैसे देतंय, मग त्याचा केंद्राशी कसा संबंध? आणि महाराष्ट्राच्या जीवावर बिहारमधल्या महिलांना पैसे वाटले जात आहेत असं का म्हटलं जातंय? महाराष्ट्र सरकार, बिहार सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील नक्की हा गुंता काय आहे? आणि यात खरंच महाराष्ट्राचं नुकसान होतंय का? आणि होत असेल तर ते कसं, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता। गृहमंत्री अमित शहांनी बिहारच्या लोकांना 4-4 दिवाळ्या साजऱ्या करण्याचं आवाहन केले। पहिली दिवाळी प्रभू श्रीराम अयोध्येत परतले त्या स्मरणार्थ, दुसरी बिहारच्या 75 लाख महिलांना पंतप्रधान मोदींनी स्वयंरोजगारासाठी दिलेल्या 10,000 रुपयांच्या मदतीसाठी, तिसरी जीएसटी सुधारणामुळे 395हून अधिक वस्तूंच्या किमती कमी झाल्याबद्दल, आणि चौथी बिहारमध्ये एनडीए भाजप सरकार स्थापन झाल्यावर। आता हे सगळं का चाललंय हे तर आपल्याला माहितीच आहे, पण त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे सगळं कोणाच्या जीवावर चालू आहे? बिहारमध्ये 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये देण्यात आले आहेत, ज्याचा एकूण खर्च येतो 7,500 कोटी। अर्थात 7,500 कोटी रुपये ही रक्कम काही छोटी नाही, खास करून बिहार सारख्या राज्यासाठी जिथे अजूनही हवा तसा विकास झाला नाहीये। मग बिहारकडे एवढे पैसे आले कुठून असा प्रश्न उभा राहतो। तर त्याचं उत्तर आहे केंद्र सरकार। पण ते कसं, असा प्रश्न पडला असेल तर जरा विस्कटून सांगते। या योजनेसाठी बिहारच्या सरकारने त्यांच्या बजेटमधून खर्च केला। आता या बजेटचा विचार केला तर बिहारच्या 2024-25च्या बजेटमधला 73% रेव्हेन्यू हा केंद्राकडून त्यांना प्राप्त होणार आहे, आणि यातूनच ते या योजनेचा खर्च भागवणार आहेत। म्हणजे योजना जरी बिहार सरकारची असली आणि बिहारच्या महिलांना लाभ देणारी असली तरी तिचा खर्च केंद्राने केलाय। पण थांबा, प्रश्न हा आहे की केंद्राकडे हा पैसा आला कुठून? उत्तर सोपं आहे, महाराष्ट्राकडून। बिहारच्या 2024-25च्या बजेटमध्ये 73% महसूल हा केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानातून आहे। म्हणजेच योजना बिहार सरकारची असली तरी तिचा मूळ खर्च केंद्राकडून पुरवलेल्या निधीतून भागवला जातोय, आणि केंद्राला हा निधी मिळतो तो महाराष्ट्रासारख्या करदाता राज्यांकडून। देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान जर कोणते राज्य देत असेल तर तो आहे आपला महाराष्ट्र। महाराष्ट्राकडून केंद्राला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सच्या माध्यमातून जवळपास 10 लाख करोड रुपयांचा निधी मिळतो। तर बिहारच्या योगदानाबद्दल बोलायचं झालं तर बिहारकडून केंद्र सरकारला फक्त 40,000 करोड मिळतात। याचाच अर्थ महाराष्ट्रासारख्या भरीव योगदान देणाऱ्या राज्यांकडून येणारा निधी हा बिहार सारख्या राज्यावर खर्च केला जातो। त्यामुळेच महाराष्ट्राच्या कराचा पैसा बिहारमध्ये मतं मिळवण्यासाठी वापरला जातोय असे आरोप करण्यात येत आहेत। आता महाराष्ट्र असो वा बिहार, आपण सगळे एकाच देशाचा भाग आहोत। त्यामुळे महाराष्ट्राकडून येणारा निधी जर उत्तर प्रदेश किंवा बिहार किंवा अन्य कोणत्या राज्याच्या विकासासाठी खर्च झाला तर त्यात गैर असं काहीच नाहीये। अगदी महाराष्ट्रातील लोकांना सुद्धा याचा काहीच त्रास नाहीये, पण तो पैसा विकासासाठी खर्च होत नाहीये हेच खरं दुर्दैव आहे। बिहारमध्ये 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये देण्यात आलेत, तेही बिहारच्या निवडणुका अगदी तोंडावर असताना। सांगताना जरी हा निधी महिलांच्या रोजगारासाठी दिल्याचं बोललं जात असलं तरी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला मिळालेलं यश पाहता 7,500 कोटी रुपयांमधून एक प्रकारे मतं मिळवण्यासाठीचे प्रयत्न केल्याचं बोललं जातंय। तर महिलांच्या खात्यात पैसे जमा करून भाजप निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र यावर निवडणूक आयोग गप्प का? बिहारमधील ही योजना दुसरं तिसरं काही नसून मतदार लाच योजनाच आहे। भारतीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने डोळ्यांना झापडे बांधल्याचा परिणाम भारताला भोगावा लागत आहे। मतदार लाच योजनेचा प्रत्येक भारतीयाने धिक्कार करायला हवा, अशा शब्दात या पूर्ण योजनेवर सडकून टीका केली जात आहे, जी एका पॉइंट नंतर बरोबर सुद्धा वाटते।
योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे हेच 7,500 कोटी रुपये जर खरोखर बिहारच्या विकासासाठी खर्च झाले असते तर ते प्रत्येकालाच आवडलं असतं. कोणीही त्यावर आक्षेप नोंदवला नसता. पण हा खर्च फक्त मतं मिळवण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या योजनेसाठी केला जात आहे. यातून नाही कुठला विकास साधला जाणार आहे, ना त्याचा योग्य उपयोग होणार आहे. थोडं स्पष्टच सांगायचं झालं तर हा निधी फक्त सत्ताधाऱ्यांच्या राजकारणासाठी वापरला जातोय, जे आपलं खूप मोठं दुर्भाग्य आहे. बिहारच्या जनतेला 4-4 दिवाळ्या साजऱ्या करण्याचं आवाहन करणाऱ्या केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मात्र शिमगा करण्याचाच पर्याय खुला ठेवलाय. महाराष्ट्र पुराच्या संकटात सापडलेला असताना आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडे कोणताही निधी नाहीये. केंद्राकडून मदत येण्याची अनेकांना अपेक्षा लागून राहिली आहे, पण केंद्र सरकारकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निधीच नाहीये. पण तिथेच निवडणूक तोंडावर असणाऱ्या बिहारमध्ये कोणतीही गरज नसताना सुरू करण्यात आलेल्या योजनेसाठी 7,500 कोटी आहेत. ही महाराष्ट्रासाठी केवळ अन्यायकारकच नव्हे तर अपमानकारक बाब आहे. महाराष्ट्रातून मिळणाऱ्या टॅक्सेसच्या जोरावर इतर राज्यांमध्ये गरज नसताना 7,500 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्याला देण्यासाठी मात्र यांच्याकडे काहीच नाही. कदाचित महाराष्ट्रात सध्या आलेला पूर हा मागच्या वर्षी आला असता तर आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा भरघोस मदत मिळाली असती. पण आता महाराष्ट्रातील निवडणुका झाल्यात, महायुतीचं सरकार आलंय, त्यामुळे आता 5 वर्ष आपण काही जरी केलं तरी कोणीही आपल्याला काहीही बोलू शकत नाही, अशा आविर्भावात सरकार काम करत असल्याचं दिसतंय. तसंच सध्या जरी बिहारच्या नावाने एवढा उदो केला जात असला तरी तो किती काळ टिकेल ते तर आपल्याला माहितीच आहे. नंतर बिहारचं सुद्धा काय होणार आहे हेही आपल्याला माहितीच आहे. पण निवडणुका असतील तरच सरकार आपल्याला मदत करणार का? जनतेसाठी काम करणं ही आपली जबाबदारी आहे, चॉईस नाही, हे सरकारला कधी कळणार? हे मोठे प्रश्न समोर आहेत. तर यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राच्या जीवावर बिहारमधल्या महिलांना पैसे वाटले जात आहेत का? ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.